अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. विशेष शाळातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय. जिल्हा परिषद व जिल्हा अधिकाऱ्यांना अधिकार. 17 जून 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या विशेष शाळा व कार्यशाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाच्या प्रश्नावर आज राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाने 16 जून 2026 रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकाद्वारे थकीत वेतन मंजुरी व वितरण प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी जिल्हा परिषदाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुंबई शहर व उपनगरातील अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान केले आहे. यापूर्वी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्यापूर्वी संबंधित रक्कम नियमानुसार देय आहे की नाही याची खात्री करून शासनाची मंजुरी घेणे आवश्यक होते. त्यामुळे अनेक प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहत होती. या पार्श्वभूमीवर शासनाने प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना थकीत वेतन मंजुरीचे अधिकार परिपत्रकानुसार वित्तीय अधिकारी नियमपुस्तिका 1978 मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुंबई शहर व उपनगरातील जिल्हाधिकारी यांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक प्रकरणातील शासन स्तरावर मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुख्य लेखा व वित्त विभागा अधिकाऱ्यामार्फत संबंधित प्रस्तावाची तपासणी करून थकीत वेतन निधी वितरित करावा असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. मुंबई शहर व उपनगरासाठी स्वतंत्र व्यवस्था. मुंबई शहर व उपनगरातील प्रकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लेखाधिकारी किंवा सहाय्यक लेखाधिकारी यांच्या माध्यमातून प्रस्तावाची पडताळणी करून थकीत वेतन प्रस्तावांना मंजुरी द्यावी अशी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतील विशेष शाळांच्या कर्मचाऱ्यांनाही थकबाकी मिळण्याचा मार्ग अधिक सोपा होणार आहे. थकीत वेतन देण्यापूर्वी काटेकोर पडताळणी अनिवार्य. शासनाने स्पष्ट केले आहे की कोणत्याही शिक्षक किंवा कर्मचाऱ्याला थकीत वेतन अदा करण्यापूर्वी ती रक्कम नियमानुसार देय आहे किंवा नाही याची निश्चित तपासणी करणे आवश्यक राहील. यासाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या तपासणी सूचीचा वापर करावा लागणार आहे. विशेष म्हणजे न्यायालयीन आदेशामुळे देय ठरणारी थकबाकी तसेच इतर विविध कारणामुळे निर्माण झालेल्या थकबाकीच्या प्रकरणाचाही या प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जुन्या प्रकरणाचीही होणार चौकशी. शासनाने यापूर्वी अदा करण्यात आलेल्या थकबाकीच्या प्रकरणाचीही तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय पुणे यांच्या विशेष पथकाकडून या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात येणार असून 90 दिवसात अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे. या तपासणीत जर नियमबाह्य पद्धतीने थकबाकी किंवा इतर आर्थिक लाभ देण्यात आल्याचे आढळून आले तर संबंधिताकडून ती रक्कम वसूल करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. शिक्षक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. राज्यातील दिव्यांग विशेष शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अनेकदा वेतन थकबाकीच्या समस्येला सामोरे जातात. मंजुरी प्रक्रियेतील विलंबामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत होता. नव्या परिपत्रकामुळे जिल्हा स्तरावरच निर्णय घेण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने थकीत वेतनाच्या प्रकरणाचा निपटारा अधिक जलद होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासनाच्या ह्या निर्णयामुळे दिव्यांग क्षेत्रातील विशेष शाळांमध्ये कार्यरत हजारो शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून प्रलंबित वेतन प्रकरणे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. महत्त्वपूर्ण परिपत्रक. या परिपत्रकाचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.